गेला वाहून सकाळच्या पारी उठून बघतात तर सगळीकडं प्लॅस्टिक चिकटलेलं. यांना समजलं पुराने आपला बैल जीवनकृत केला आणि मुलांना खूप दुःख झालं की याला आपला बैल आपण थोड्याफार कमी किमतीला जरी पडला तर पण आता हाक नाही केला. आणि तसंच प्रसंगामध्ये थांबले 10 वाजता नावाडी आला आणि नावाडीने नाव इकडे घेऊन आला आणि त्याला खूप करण्यासारखं वाटलं की आपण येणार ह्या भरोश्यावर हा माणूस इथंच रात्रभर बसून राहिला. त्याला लय खजील वाटला आणि तो म्हणला जाऊ द्या गावाडे तुमचा जीव वाचला हेच महत्वाचं, बैल काय आज किंवा उद्या घेता येईल. आणि मग तो नावाडे घेऊन वडिलांना घरी आला. त्याच्यानंतर वडिलांना ऐकायला खूप कमी आला कारण रात्रभर पाऊस. मग ते तसे प्रसंग वाचून लोक इतके रडतात. नंतर एक नोकरी लागली तेव्हा एक प्रसंग असा की जेव्हा 98ला मी मुंबईला धंदा करत होतो, म्हणजे मी 12वी झालो होतो, ग्रामसेवचा कोर्सही झाला होता आणि काही कंपनीत काम करण्यापेक्षा मी तो धंदा करायचो. मला तेव्हा 1500 रुपये आम्ही मिळवायचो तिथं मुंबईला धंदा करून. त्याच्यामुळे वाटायचं तुम्ही महिनाभर कंपनीत काम करून काय मिळणार, त्याच्यापेक्षा इथं धंदा स्वतःचा आहे, तुमचं स्वतःच्या स्किलवर आहे. तर मी मुंबईला धंदा करायचो, 400, 500, 200, 1000 असे मिळवायचो. आणि ज्यावेळेस मुंबईला कॉल आला त्यावेळेस मी मुंबईला धंदाच करत होतो. दिवसभर धंदा करून आमची ताई राहायची तिथं, मोठी ताई, तिच्या रूमवर तिथं आता टी व्ही बघत होतो. तर संध्याकाळी आमचे अण्णा आले, मोठे भाऊ आले, मामाचा मुलाला घेऊन आले, दरवाजात उभा होते आणि म्हणलं अण्णा काकडे आले, कधी येत नाही मुंबईला, काकडे आले. तर माझ्या शेजारी माझ्या भाजीची पाटी होती, त्या पाटीत तराजू तुंबळ सगळे होते. तर अण्णा पाटी का पाहून लागले हसायला. म्हणलं अण्णा काकडे असतात. तर अण्णाच्या खिशात होता नोकरीचा कॉल माझ्या. तर अण्णा म्हणले बापू आजपासून तुझ्या डॉक्टरची पाठी केली. अण्णा असं काय म्हणतात तिकडे अचानक, तेव्हा काय फोन नव्हते काय नव्हते. आणि अण्णांनी कॉल लेटर दिलं, बघितलं तर माझ्या रायगड जिल्हा परिषद ग्राम नियुक्ती झाली. तर तोही प्रसंग खूप हृदयद्रावक आहे. आणि मग तेव्हा अण्णा म्हणले की तुझा आता हेल्पकोटा संपला. आणि मग गावाला आल्यानंतर मग घरच्यांना तर खूप आनंद झाला होता की कारण त्या काळामध्ये माझ्या दोन्ही चुलत भावांची लग्न वगैरे झाली होती. माझं काय 25-26 रनिंग चालू होतं आणि माझ्यापेक्षा कमी वयाच्या आमचं चुलत्यांचं चांगलं होतं. त्यांची मुलं वेळांची लग्न झाली. आई वडिलांना ती काळजी लागून राहायची की आपल्या बापूला काही नोकरी नाही, त्याच्यामुळं सगळं अवघड असतं ना मुलांचं. आणि मग घरी आलं सर्वांना आनंद झाला. मग आम्ही 1-2 दिवसांनी सगळे कपडे घेतली आणि मी आणि इंगळे होते आमचे इंगळेनगरचे, त्यांनाही नोकरी लागली होती. तर त्यावेळेस त्यांचं वय 32 होतं. त्यांची अशी लहान मुलं होती. बाबूराव इंगळे नाही आपले इंगळेनगर. हा तर मग आम्हाला दोघांना कॉल आला. मग ते सगळं सामान भरलं आणि एकटीच मी पाय ठेवला शिरूरला, रायगडकडे निघालो आणि हेलपाटामध्ये संपलो. अशी ती कारण खूप मोठा संघर्ष आहे. आणि मुलांना परिपाठातले त्यात सांगू आम्ही थोडं. हो ते अजून छोटे आहेत म्हणाला पण नाही म्हणजे त्यांचं म्हणजे पाया बघ म्हणजे माणूस म्हणून घडते ना ते हो जाणीव त्यांना नक्कीच.